जय महाराष्ट्र मित्रांनो, लेटेस्ट इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलोय। जसं की तुम्ही ते वाचू शकतात, भारत सरकार नीति आयोग तर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। खूप गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे, जसं की तुम्ही ते वाचू शकणार आहात। यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर घेऊन आलोय www.niti.gov.in। इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे ज्यासाठी फॉर्म भरणं सुरू झालं आहे। मग फॉर्म कसा भरायचा, कारण की अनेक जणांना इथेच अडचण येते, फॉर्म त्यांना भरता येत नाही आहे, तर तेच तुम्हाला सांगणार आहे। प्लस ही इंटर्नशिप आपण करतोय तर वेगवेगळे डोमेन्स आहे, जसं ॲग्रिकल्चर पासून वॉटर रिसर्च झालं, हेल्थ झालं, अशा अनेक डिपार्टमेंटसाठी आहे। त्यामुळे तुम्हाला बेनिफिट असणार आहे। तुमचं शिक्षण काही आहे तरी तुम्ही अप्लाय करू शकताय। प्लस इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचं सर्टिफिकेट मिळतं जिथे भारत सरकारचं लोगो आहे, नीति आयोगचा तुम्हाला इथे स्टॅम्प वगैरे मिळतो। त्यामुळे गोल्डन अपॉर्च्युनिटी असणार आहे। तुमच्या CV मध्ये, लिंक्डइन प्रोफाईलवर तुम्ही मेन्शन करू शकणार आहात, जेणेकरून तुम्हाला चांगला जॉब मिळायला मदत होणार आहे। तर डिटेलमध्ये समजून घ्या। त्याआधी आयकॉनिक मराठी चॅनलवर नवीन आला असाल, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा। चला तर बघूया डिटेलमध्ये। तर मित्रांनो, नीति आयोग तर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे। महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याच्या 1 ते 10 तारखेला आपण हा फॉर्म भरू शकतोय। त्यामुळे तुम्हाला म्हणालोय की फॉर्म भरणं इथे सुरू झालेलं आहे। आज 2 तारीख आहे आणि तुम्ही नक्की इथे अप्लाय केलं पाहिजे। ओके, आता अप्लाय कसं करायचं त्याआधी समजून घ्या, कोण कोण अप्लाय करू शकताय। आणि जेव्हा तुम्ही अप्लाय करणार आहात तर हे पण तुम्हाला सिलेक्ट करणं गरजेचं आहे की तुम्हाला कुठल्या डिपार्टमेंटसाठी, डोमेनसाठी इथे अप्लाय करायचं आहे, ते पण मी तुम्हाला गाईड करणार आहे। ओके, आता सगळ्यात आधी नेमकं ही इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी काय ते समजून घेऊ। जसं की तुम्ही अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहात, रिसर्च स्कॉलर आहात, तर तुम्ही ते अप्लाय करू शकताय। मग भारतात किंवा भारताबाहेरचे जरी तुम्ही विद्यार्थी असाल तरी ही नीति आयोगची जी इंटर्नशिप स्कीम आहे तिथे तुम्ही अप्लाय करू शकताय। आता याचा फायदा काय आहे, ही इंटर्नशिप आम्ही का केली पाहिजे, तर इथे बघा भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळतं, भारत सरकारचे जे अधिकारी आहे त्यांच्यासोबत तुम्हाला काम करायला मिळतं। त्यामुळे ते चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे। ओके, तुम्हाला पाहिजे तर इथे बघा डाउनलोड गाईडलाईन्स आहे, इथून तुम्ही करू शकता। डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाणार आहे। आता सगळ्यात आधी फॉर्म कसा भरायचा, कारण की फॉर्म भरण्यासाठी इथे 1 रुपया पण चार्जेस नाही आहे। त्यामुळे फ्री ऑफ कॉस्ट आपण अप्लाय करू शकतोय। आणि ज्या डोमेनसाठी तुम्ही अप्लाय करताय त्या डोमेनसाठी तुम्हाला ही इंटर्नशिप मिळून जाते, कारण की ते एक्झाम वगैरे काही नाही आहे। ओके, मग आता कसं अप्लाय करायचं, तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, मिडल नेम, लास्ट नेम, तुमच्या वडिलांचं नाव, जन्मतारीख, ॲड्रेस तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, कुठल्या सिटीत तुम्ही राहतात, कंट्री इंडिया ऑलरेडी आलेली आहे, पिनकोड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला तुमचा इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। ओके, त्यानंतर ईमेल ॲड्रेस पण टाका, कारण की जेव्हा तुमचं सिलेक्शन होतं, शॉर्टलिस्टिंग होते, तेव्हा सगळं तुम्हाला डिटेल्स इथे मेलवर कळतात। त्यानंतर तुमचे शैक्षणिक डिटेल्स टाकायचे, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 12th, म्हणजे आता सगळ्यात तुम्हाला 12वी बद्दल टाकायचं आहे। मग कुठल्या बोर्डमधून होते, जसं की पुणे युनिव्हर्सिटीमधून असाल तर पुणे युनिव्हर्सिटी टाका, स्टेट बोर्ड असेल तर स्टेट बोर्ड टाका। त्यानंतर जॉईनिंग कधी तुम्ही सुरू केलं होतं, फेब्रुवारी कधी केलं असेल ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर कधी पूर्ण 12वी झालं आहे, किती टक्के पडले होते ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर जे पण तुम्ही केलं आहे, BA केलं आहे, BSc केलं आहे, BCom केलं आहे, LLB केलं आहे, MBBS केलं आहे, डिप्लोमा केलं आहे, ऑदर काहीही केलं असेल तर ऑदर तुम्ही ते टाकू शकताय। मग ऑदरमध्ये तुम्ही लिहू शकताय किंवा तुमचं BBA झालं आहे, BCA झालं आहे, BA झालं आहे, BCom झालं आहे, BPharm झालं आहे, BSc झालं आहे, जे पण झालं ते तुम्ही ते टाकू शकणार आहात। ओके, ते टाकल्यानंतर तुम्हाला ते टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये सब्जेक्ट कोणता होता, बोर्ड कोणतं होतं, त्यानंतर कधी सुरू केलं, कधी संपलं आहे, किती पर्सेंटेज पडले होते ते। त्यानंतर तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएशन जरी केलं असेल तर ते पण टाकू शकताय। मग यामध्ये तुमचं काय झालेलं आहे, जसं MA झालं आहे, MCom झालं आहे, जे पण झालं असेल ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे। ओके, त्यानंतर किती पर्सेंटेज पडले होते ते टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर डिझायर मंथ फॉर इंटर्नशिप, इंटर्नशिपसाठी तुमचा डिझायर मंथ कोणता आहे ते टाकून घ्यायचं। मग 6वा, 7वा, 8वा, 9वा जे पण असेल ते तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर एरिया ऑफ इंटरेस्ट तुम्हाला कुठल्या डोमेनमध्ये करायचं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये करायचं आहे, इकॉनॉमिक्समध्ये करायचं आहे, एज्युकेशन, एनर्जी सेक्टर, फॉरेन अँड ट्रेड अँड कॉमर्स, गव्हर्नन्स, त्याच्यानंतर इंडस्ट्री, हेल्थ अँड न्यूट्रिशन, असे भरपूर सारे डोमेन आहे। MSME मध्ये जायचं तर तिथे जाऊ शकताय, मायनिंग सेक्टरमध्ये जाऊ शकताय, सोशल मीडिया आणि मास कम्युनिकेशनमध्ये जायचं म्हणजे तुमचं पत्रकार बनण्याचं स्वप्न असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकताय, इंटर्नशिप करू शकताय। त्यामुळे ह्या सगळ्या गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, नक्की तुम्ही याचा फायदा घेतला पाहिजे। म्हणजे तुमचं जे शिक्षण आहे
त्यामध्ये तुम्हाला भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळत आहे, जे की 100% मोफत आहे. अप्लाय करणं मोफत आहे. वरतून तुम्हाला कामाचा एक्सपिरियन्स मिळतोय, त्यामुळे नक्की तुम्ही ते केलं पाहिजे. इथे कुठल्याही प्रकारचा आपल्याला स्टायपेंड वगैरे मिळणार नाही आहे, म्हणजे पैसे जरी मिळत नसले तरी अनुभव आणि सर्टिफिकेट मिळत आहे. ओके, तर यापैकी जे पण तुम्हाला करायचं ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर डेट काय आहे ती येऊन जाईल. त्यानंतर प्लेस ऑफ सबमिशन तुमचं ठिकाण टाकायचं आहे, प्रिव्ह्यू करून घ्यायचं आहे, सगळं बरोबर लिहिलं आहे का चेक करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. फॉर्म सबमिट केल्यानंतर जे पण डिपार्टमेंट आहे त्यामध्ये किती फॉर्म चालले त्यानुसार शॉर्टलिस्टिंग केली जाते. शॉर्टलिस्टिंग केल्यानंतर तुम्हाला मेल येतो आणि तुम्ही ते यांच्यासोबत इंटर्नशिप करू शकताय. आता यासाठी कुठले कुठले डॉक्युमेंट लागतात, तर तुम्हाला सर्टिफिकेट आणि मार्कशीट्स लागणार आहे. आणि जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागणार आहे, जे की यांच्या PDF मध्ये दिले. बघा ही PDF आहे. इथे तुम्ही खाली स्क्रोल केलं तर बघा माय कन्सर्न म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आहे. जे पण तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर जे पण तुमचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडनं तुम्ही हे घेऊ शकणार आहात. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही अप्लाय करू शकताय. अशा अनेक साऱ्या गव्हर्नमेंटच्या इंटर्नशिप आहे ज्यामध्ये आपल्याला व्हॅल्युएबल सर्टिफिकेट मिळतं, जे की तुम्ही इझिली मिळू शकताय. अशाच तुम्हाला इंटर्नशिप अपॉर्च्युनिटीज पाहिजे असेल तर बघा मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स यांच्याकडनं पण एक चांगली इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आहे. इथे पण तुम्ही अप्लाय करू शकताय. जय हिंद, जय महाराष्ट्र.